नाशिक महापालिकेची विशेष महासभा सुरू आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातला जो खड्ड्यांचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे। 5 जणांचा यामुळे मृत्यू झालेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केलं जाते। जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पेशंट बनून आलेले आहेत, कारण अनेक नागरिकांचा खड्ड्यात पडून मृत्यू झालेला आहे। काय सांगा, तुम्ही आंदोलन करताय, काय वाटतंय? हे नाशिककरांचे हाल झाले, MNGL मुळे नाशिककरांचे हाल झालेले। आम्ही MNGL ला दोष देतो। आपण बघतोय की या ठिकाणी ही जी अँब्युलन्स आहे ती अँब्युलन्स घेऊन या ठिकाणी हे कार्यकर्ते आलेले आहेत। अनेक महिला देखील या ठिकाणी आहेत। महिलांना काय वाटतं, ताई काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आंदोलन करतायत? आज 100% नाशिक मध्ये 75% लोक जखमी झालेले। प्रत्येका कोणाचा मणका गेला, कोणाचा पाय तुटला, कोणाचा हात तुटला। के शहाणे आपल्या सोबत आहेत। भाऊ काय सांगाल, तुम्ही आंदोलन करताय? निश्चित आज तुम्ही बघितलं असेल मागच्या काळात किती आपल्या शहरात बळी गेले, कोणाचे मनके गेले, कोणाचे हात गेले, कोणाचे डोके फुटले। या प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही अँब्युलन्स मध्ये 4 नगरसेवक आम्ही आलो आहोत आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही सभागृहात करणार आहोत। आम्हाला सभागृहात बोलू दिले जात नाही, परंतु तुमच्या माध्यमातून अशा या लोकांचे बळी वाचतील म्हणून आम्ही आज हे आंदोलन करतो। तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात तरी तुमचा आवाज दाबला जातो। सत्ताधारी फक्त इथं महापौर आहेत, आयुक्त आहेत, अधिकारी आहेत, बाकी सत्तेत तिथं कोणीच नाही। त्यांचीच मनमानी, त्यांचाच कारभार हा इथं चालतो। खड्डे बुजवल्याचा दावा केला जातोय, तुम्हाला वाटतंय खड्डे बुजवले? मी आताही तुम्ही मालाची मी तुमच्याशी पैज लावायला तयार, आपण प्रत्येक रस्त्यावर फिरू, तुम्हाला हे खड्डे तसेच आहे। यांनी फक्त आज महासभा आहे, काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली म्हणून त्यांनी फक्त आज कुठेतरी वरच्यावर खड्डे बुजवले आहे। परंतु मी मुख्यमंत्र्यांचं पण अभिनंदन करतो, त्यांनी तातडीने बैठक घेतली। परंतु इतक्या तातडी बैठकीमध्ये सुद्धा महापौर असतील, आयुक्त असतील, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त असतील, यांनी सगळं खोटं सांगून प्रशासनाची, आयुक्तांची, आपल्या मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केलेली आहे। हे सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना, आम्ही राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत। आपली काय भूमिका असणार आहे आज या संदर्भात? या शहराचे रस्ते बुजवले गेले पाहिजे, नव्याने रस्ते आले पाहिजे। तुमचे खिशे भरण्यासाठी तुम्ही जे बाहेरून ठेकेदार आणले यांना पहिले ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। आजपर्यंत एवढे मृत्युमुखी पडले, मला एखादा ठेकेदार ब्लॅकलिस्ट केलेला दाखवा, मी तुम्हाला 5000 बक्षीस तुम्हाला मी देईन। निलेश कोतकर जे एक्सपायर झाले त्यांची पत्नी या ठिकाणी दाखल झाली। त्यांची पत्नी इथं आलेली आहे। त्या मुलीला माहितीने माझा बाप वारलेला आहे, त्या मुलीकडे बघितलं तर डोळ्यात पाणी येतं। अहो बाप काय असतो, त्या बाळाला बापाची आता ऊब पाहिजे, तिला ऊब नाहीये, त्या परिवारालाच फक्त माहिती आहे। तुम्ही 5 लाख द्या, 10 लाख द्या, पण तिला परत आयुष्यात तिचा बाप येणार नाहीये। तुम्ही आता तिला 5-10 लाखाची मदत करताय, याच्या आधीच तुम्ही जर व्यवस्थित सगळे रस्ते व्यवस्थित केले असते तर तिच्या बापाचा बळी गेला नसता। नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे अजित पवार गटाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्यांची मागणी आहे की खड्डे बुजवले जात नाहीये। आतापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे या खड्ड्यांमुळे। अजून किती नागरिकांचा बळी घेतला जातोय असा सवाल जो आहे तो उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन अब्रार सह मी विठ्ठल भाडमुके, आपला नाशिक।